स्वागत आहे आपले माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे UGC नेट सेट प्रो मराठी. तर चला मित्रो सुरू करूया हा व्हिडिओ. मित्रो आपल्यासाठी महत्त्वाची एक सिरीज घेऊन येत आहे. हो, आपण आतापर्यंत ऐकलं असेल वेब सिरीज, पण आता मी आपल्यासाठी अभ्यासाची सिरीज घेऊन येत आहे. ती अभ्यासाची सिरीज आहे महाराष्ट्र सेट या एक्झामवरती. हो मित्रो, आपण ज्या एक्झामची तयारी करत आहे म्हणजे महाराष्ट्र सेटची ज्या तयारी करत आहे त्याची अत्यंत महत्त्वाचे 30 प्रश्नांची ही म्हणजे प्रत्येक भाग राहणार आहे, म्हणजे प्रत्येक एपिसोड राहणार आहे. त्यापैकी हा भाग पहिला आहे. तर पुढे अजून अनेक याचे एपिसोड येणार आहेत. तर त्यापैकी हे स्टार्टिंगचा पहिला एपिसोड आहे, म्हणजे पहिला भाग आहे. तर मित्रो यामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाचे जे प्रश्न वारंवार येतात किंवा जे पुढे आपल्या येणाऱ्या जो 2024ची एक्झाम आहे त्यामध्ये विचारले जाऊ शकतात, अशा प्रश्नांना मी एकत्रित केलेले आहेत आणि ते आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर मित्रो चला बघूयात ते महत्त्वाचे प्रश्न काय आहेत ते. तर मित्रो बघा, हा प्रश्न क्रमांक 1 आहे. आज आपण टोटल 30 प्रश्न घेणार आहेत. त्यापैकी हा पहिला क्रमांकाचा प्रश्न आहे. हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. नेट आणि सेट दोन्ही एक्झाममध्ये विचारला जाते आणि हा 2024मध्ये पण येऊ शकतो. कारण की बघा, ऑनलाईनच्या याच्यावरती पुष्कळ प्रश्न विचारत आहे सेट विभाग. त्यामुळे जर हा प्रश्न आपल्याला रिपीट होऊ शकतो असं आपल्याला लक्षात येत आहे. म्हणून आपल्यासाठी हा प्रश्न घेऊन आलेला आहे. हा प्रश्न बघा काय येतं. ERNET आपण नेट ऐकलेला आहे, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ऐकलेलं आहे, पण ERNET काय आहे, या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे. NETचा जसा नेटचा फुल फॉर्म आहे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, त्याप्रमाणे ERNETचा लॉंग फॉर्म काय विचारलेला आहे इथे. तर मित्र बघूया पुढील प्रश्न. हा आपला पुढील प्रश्न आहे. सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशनने किती ध्येय ठरवले आहेत. तर ते ध्येय ठरवले आहे 17. बघूया पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणतं विद्यापीठ हे वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र होते. बघा, हे सगळे आपले वैदिक विद्यापीठ आहेत. इथे म्हणजे सगळे प्राचीन काळातले सगळे विद्यापीठ आहेत. प्रत्येक विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जात होत्या. त्यापैकी जर लष्करी शिक्षण आपल्याला विचारलं तर ते शिकवलं जात होतं आपल्या तक्षशिला विद्यापीठामध्ये. इथे आपल्याला आर्मीचं शिक्षण मिळायचं, त्यामुळे याचा प्रश्नाचं उत्तर आहे तक्षशिला विद्यापीठ. PhD पुढील प्रश्न बघूया. PhD पदवीसाठी किमान 2 वर्षाचा कालावधी करण्यात यावा अशी शिफारस कोणी केली. पहिलेच्या काळात 6 महिन्यातच काही लोक PhD होऊन जायचे, परंतु ह्या गोष्टी काही बरोबर नाही, कारण की 6 महिन्यात कोणतं अध्ययन तुम्ही करू शकत नाही. म्हणून आपल्या इथे एक कमिटी स्थापन करण्यात आली. त्या कमिटीने शिफारस केली, तर त्या कमिटीचं नाव विचारलं की 2 वर्षाची शिफारस कोणत्या कमिटीने केली. तर ती शिफारस कधी केलेली आहे राधाकृष्ण कमिशनने. बघूया पुढील प्रश्न. शिक्षक शिक्षण म्हणजे जसं आपण BEd DEd हे जे शिक्षण आहे हे कशात बसते. धंदे शिक्षण, तांत्रिक शिक्षण, कौशल्य शिक्षण की व्यावसायिक शिक्षण. तर मित्र हे व्यावसायिक शिक्षण आहे. शिकवायसाठी शिकणं म्हणजे एक हे व्यवसायासाठी आपल्याला शिक्षण घेत आहे असं होतं, त्यामुळे त्याला व्यावसायिक शिक्षण असे म्हणतात. बघूया पुढील प्रश्न. भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय कधी करण्यात आले. तर मित्र याच्यात ते ऑप्शन चुकीचे सगळे टाईप झालेले आहेत. बरोबर ऑप्शन आहे 1985. 86 नाही 85 हा ऑप्शन बरोबर आहे. 1985. तर नक्की ते लक्षात घेऊन घ्या ना, 1985 आहे, 86 नाही आहे. बघा पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्तपुरवठा करीत नाही. तर ती आहे ICSSR पण करते, DBT पण करते. DBT आपल्याला सगळ्या ज्या स्कॉलरशिप आहे त्या DBT मार्फत भेटतात. IRCC म्हणजे जी ही पण संशोधनासाठीच संस्था आहे. NCTE ही अशी संस्था आहे जी वृत्तपुरवठा करत नाही. ती शिक्षणाची संस्था आहे पण ती वृत्तपुरवठा करत नाही, त्यामुळे याचं उत्तर राहील NCTE. बघा पुढील प्रश्न. हा जो प्रश्न आहे हा आपला प्रश्न इथून आता चालू होतो. शिक्षण म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड होती. अध्यापन आकलन पातळीमध्ये चा अंतर्भाव होतो. एखाद्या गोष्टीचं आकलन करायचं असेल तर त्याचा कशाचा उपयोग होतो. तर स्मरण आणि मर्मदृष्टी या 2 गोष्टीचा त्यात आकलन होतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक C बरोबर आहे. मानवाच्या जीवनाच्या सर्वोच्च बौद्धिक सुपीक काळ कोणता असतो. बघा, आपल्या मानव प्रजातीच्या जीवनामध्ये जे म्हणजे विचारासाठी किंवा बुद्धीसाठी म्हणतात ना आपण, जसं विचारासाठी म्हणतो, तो सगळा सुपीक काळ कोणता असतो. तर ती असते कुमार अवस्था. जे म्हणजे आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत, जसं 28 वर्ष 25 वर्ष ते 30 वर्षापर्यंत जी कुमार अवस्था असते, या अवस्थेमध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकतो. जसं आता सेटची पण एक्झाम देतात तुम्ही 24-25 वर्षाचे, जसा तुम्ही सेटची एक्झाम देत आहे, म्हणून याला म्हणतात कुमार अवस्था. या अवस्थेमध्ये सगळ्यात जास्त सुपीक काळ असतो, त्यामुळे डोक्यात सगळ्या चांगल्या गोष्टी बसतात आपल्या. बघा त्यानंतर पुढचा प्रश्न स्वयम ही एक इंटरनेट नाही DTH चॅनल आहे ज्यामार्फत आपल्याला व्हिडिओ लेक्चर पुरवण्यात येतो. तर याच्यामध्ये बघा काय विचारलेलं, ऑनलाईन डिस्कशन फोरम असते. म्हणजे इथं खाली जागेत काय ऑप्शन येणार आहे, तो स्वयंमूल्यांकनासाठी असतो. ऑनलाईन डिस्कशन कशासाठी करतात, ते स्वयंमूल्यांकनासाठी. आपलं मूल्यांकन आपण स्वतः करायला पाहिजे म्हणून तिथं ऑनलाईन डिस्कशन असते. बघूया पुढील प्रश्न. रिकामी जागाचा प्रयोग करून इतिहास हा विषय शिकवला येत नाही. बघा,
इतिहास विषय कशा पद्धतीने शिकवला जात नाही. मागील प्रश्न विचारला होता कशा पद्धतीने शिकवला जातो, आणि ऑप्शनमध्ये होते ह्या सगळ्या ऑप्शनमध्ये सगळ्या गोष्टी होत्या. तर ते शिकवल्या जाते भूमिका पालनमध्ये, दिग्दर्शन पद्धतीमध्ये, नकाशामध्ये. इतिहासामध्ये आपल्याला नकाशा दाखवून आपला इतिहास शिकवता येतो ना. डिजिटल पद्धत म्हणजे दिग्दर्शक पद्धतीमध्ये शिकवता येतो, म्हणजे ॲक्टिंग करून, आणि भूमिका पालन करून पण आपल्याला शिकवता येतो. एखादा शिवाजी महाराज बनतो, एखादा अफजल खान बनतो, त्याच्यामध्ये पण इतिहास शिकवला जाऊ शकतो. परंतु डिजिटल तक्त्याचं इथे काही काम नाही आहे. त्याच्यामुळे याच्यातला काय विचारलेल्या प्रश्नाचं लक्षात घ्यायचं आहे की नाही, इथे शेवटचा बघायचा आहे. इथे नाही आहे म्हणून डिजिटल तक्ते, आणि इथे विचारलं असतं की बा उपयोगी म्हणजे कशाचा उपयोग करून शिकवला जातो, तर ते असते भूमिका पालन. हा सगळ्यात चांगला पद्धत आहे ज्याच्यामध्ये इतिहास शिकवला जाऊ शकतो. म्हणजे भूमिका म्हणजे एखाद्याला शिवाजी महाराज बनवायचं, एखाद्याला अफजल खान बनवायचं, आणि ते भूमिकामधून जे शिकवलं जातो ते आपल्याला लक्षात राहते. त्याच्यामुळे इतिहास शिकवताना भूमिका पालन पद्धती सगळ्यात चांगली मानली जाते, आणि याच्यामध्ये बसत कुठलं नाही तर ते डिजिटल तक्ते बसत नाही. चला बघूया पुढील प्रश्न. निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे कशाचे प्रकार आहेत, श्रेयांकाचे कशा प्रकार आहेत, तर हे आहेत अप्रत्यक्ष श्रेयांकाचे प्रकार. आता हे जे प्रश्न बघत आहे आपण, हे टीचिंग ॲप्टिट्यूड आणि संशोधन पद्धतीचे प्रश्न बदलत आहे. जनरल नॉलेजचे जवळपास आपले पुढं मागे पडले आहेत. आता हे पुढचे नवीन पद्धतीचे प्रश्न आहेत. सगळे प्रश्न तुम्ही नक्की बघा, व्हिडिओ वारंवार बघा, ज्याच्याकडून आपल्याला लक्षात राहील की आपल्याला काय काय अभ्यास करायचा. आणि हे प्रश्न पुढील वारंवार रिपीट होतात, त्यामुळे हे तुम्ही पाठच करून टाका. व्हिडिओ वारंवार पहा आणि पाठ करा. तर बघूया पुढील प्रश्न काय आहे. तर संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण कोणता आहे. संशोधन करताना एखाद्याला समजा PhD करायचा आहे, कुठल्या गोष्टी संशोधन करायचं, त्याचा सगळ्यात महत्त्वाचा गुण कोणता आहे, तर तो सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे त्याची अभिरुची. त्याला आवड असली पाहिजे त्या गोष्टीची, तरच तो त्या गोष्टीचं संशोधन करू शकतो. तुम्ही तर बघूया पुढील प्रश्न. गुणात्मक संशोधनामध्ये चिंतनशील टिपाची नोंदणी करणे यास काय म्हणतात. आता हे सगळे रिसर्च ॲप्टिट्यूडचे प्रश्न आहेत. तुम्ही जेव्हा रिसर्च ॲप्टिट्यूडचे क्लासेस करायला आपल्या चॅनलवरती, त्याच्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल हे मी कशाबद्दल बोलत आहे. हे सगळ्या गोष्टीचा मी तुम्हाला शॉर्टमध्ये फक्त उत्तर सांगत आहे, परंतु डीपमध्ये शिकवणार आहे पुढील व्हिडिओमध्ये. तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, गुणात्मक संशोधन चिंतनशील टिपा काय म्हणतात, तर त्याला म्हणतात मेमोरायझिंग, म्हणजे टिपण काढणे. बघा हा प्रश्न पुढे आहे. शैक्षणिक संपादन हे चल श्रेणीत मोजले जाते, ते मोजले जाते अंतर श्रेणीमध्ये. जर वारंवारिता वितरण काही टोकाचे प्राप्तांक प्राप्त होत असतील तर त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात मध्यांक. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये समजणार आहेत. फक्त सध्या तुम्ही पाठ करून ठेवा ह्या गोष्टी, आणि पुढे डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी. तर याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटतील पाहायला. बघा, संशोधन लेख म्हणजे रिसर्च पेपरमध्ये आपल्याला कुठल्या डाटाचा वापर करतो आपण, प्राथमिक डाटाचा वापर करतो आणि दुय्यम डाटाचा वापर करतो, म्हणजे ऑप्शन सी बरोबर आहे याच्यातलं. तर मित्रांनो, याचं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक डी, एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. या ERNET या वेबसाईटवरती एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क म्हणून त्याला त्याचा फुल फॉर्म आहे. इथे रिसर्च संदर्भ आणि एज्युकेशन संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी मिळतात. त्यामुळे हे वेबसाईट आपण ओपन करून पहा आणि तिथे आपल्याला लक्षात येईल. तर मित्रांनो, चला बघूया पुढील प्रश्न. तो आहे नागरिक वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेची मर्यादा किती असायला पाहिजे, अशा प्रश्नामध्ये विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. 75 डेसिबल, 55 डेसिबल, 65 डेसिबल की 80 डेसिबल. म्हणजे शहरी भागात, ज्या भागात आपण राहतो त्या भागामध्ये मॅक्सिमम आपण ध्वनीची तीव्रता किती असायला पाहिजे, तर ती असायला पाहिजे 55 डेसिबल. आणि ध्वनीची म्हणजे जी मोजणी आहे, जसं आपण टेम्परेचरची मोजणी सेल्सिअसमध्ये करतो तसं ध्वनीची मोजणी डेसिबलमध्ये करतात. हे आपण लक्षात असू द्या. चला बघूया पुढील प्रश्न. घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करण्यासाठी परिषदेला काय म्हणून ओळखतात. म्हणजे बघा, जगामध्ये अनेक परिषदा होत असतात. त्यामध्ये जसं कोणी ग्लोबल वॉर्मिंगसाठी समिट होते, 10 देश एकत्र बसतात आणि ते आपला ग्लोबल वॉर्मिंगसाठी आपलं काय असायला पाहिजे सहभाग कमी करण्यासाठी. बघा या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना दूरसंचार क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्यासाठी मदत कोणी केली. तर बघा, हे 4 शास्त्रांचे नाव दिलेलं आहे. या 4 शास्त्रांपैकी त्यांना कोणी मदत केली असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्र, त्यांचं नाव आहे, त्या शास्त्राचं नाव आहे सॅम पित्रोदा. सॅम पित्रोदा अतिशय म्हणजे दूरसंचार क्षेत्रातले खूप तज्ज्ञ, म्हणजे IT तज्ज्ञ आहेत. यांनीच दूरसंचार क्षेत्रामध्ये खूप भारताच्या धोरणाच्या ठरवण्याकरता खूप मदत केली राजीव गांधी यांना. त्यामुळे आपण आज जे इंटरनेट वापरता, ज्याच्यावर तुम्ही हे व्हिडिओ बघत आहे, हे या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे राजीव गांधी आणि त्यांच्या पाठीमागे सॅम पित्रोदा हे आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सॅम पित्रोदा. तर मित्रांनो, बघूया पुढील प्रश्न. अशाच पद्धतीची घनकचरा किंवा घातक कचरा यांच्यापासून वाचण्यासाठी कुठल्या परिषदेमध्ये काम करण्यात आलं, तर ती परिषद आहे बेसल परिषद. ह्या सगळ्या ज्या सिटीज, रामसर, वेटलँड, ह्या सगळ्या ज्या परिषद आहेत याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे.
त्या संदर्भात पुढील येणाऱ्या काळात या चॅनलवरती व्हिडिओ येणारच आहेत. त्यामुळे या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अभ्यास करायला सोपी जाईल. तर मित्रांनो बघा पुढील प्रश्न काय आहे, तर भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रण करण्यासाठी कुठल्या एकछत्री कायद्याचा एकछत्री कायदा तयार करण्यात आला, असा प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर तो कायदा आहे पर्यावरण रक्षक कायदा. तर मित्र पुढील प्रश्न बघूया. भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात BYOD म्हणजे काय, असा त्यांना BYODचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर तो फुल फॉर्म काय आहे बघा, तो फुल फॉर्म आहे बिंग युअर ओन डिव्हाइसेस. हा सी ऑप्शन जो आहे हा याचं योग्य उत्तर आहे. तर मित्र इथे आपले प्रश्न संपलेले आहे. तर मित्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला अशा टाईपचे पुढील व्हिडिओ भेटत राहतील. त्यामुळे नक्की भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. मित्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ वारंवार बघून हे सगळ्या गोष्टी पाठ करा. तर मित्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.